अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींची सुरक्षा या नावाने QR कोड आधारित डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे। यासाठी बजिका इंटरनॅशनल कंपनीच्या तांत्रिक सहाय्याने प्रणाली विकसित करण्यात आली आहे। शहरातील शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, रेल्वे स्टेशन तसेच खाजगी शिकवणी वर्ग अशा विविध सार्वजनिक ठिकाणी हे QR कोड लावण्यात आले आहेत। कोणत्याही महिला किंवा युवतीला त्रास झाल्यास त्या आपल्या मोबाईलद्वारे हा QR कोड स्कॅन करून तात्काळ तक्रार नोंदवू शकतात। या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तक्रारकर्त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय राहणार आहे। याशिवाय पॅनिक बटनची सुविधा देण्यात आली असून हे बटन दाबताच काही मिनिटात पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचून मदत करतील। महिलांच्या सुरक्षेसाठी अकोला पोलीस दलांचा हा पहिलाच डिजिटल उपक्रम असून राज्यभरातून या अभिनव संकल्पनेचे कौतुक होत आहे। या प्रणालीमुळे महिलांसाठी ही संजीवनी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि भविष्यात इतर जिल्ह्यांसाठी ही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मूर्तिजापूर शहर ठाणे अंतर्गत मूर्तिजापूरचे जे थानेदार आहे अजय जाधव साहेब त्यांनी आणि जे इथे स्थानिक रहिवासी आहे त्यांची संकल्पनातून एक QR कोड त्यांनी सुरू केला आहे। QR कोड सिस्टम ज्याच्यामध्ये प्रत्येक बस स्टँड असो, ओपन एरियाज असो, शाळा असो, कॉलेजेस असो तिथे हे QR कोड ठेवणार आहे। तिथे सर्व मुली त्या स्कॅन करून त्यांची काही जर तक्रार राहतील काही त्यांची सुरक्षा संबंधाने ते तिथे देऊ शकतात। आमचा पण एक ऑफिशियल नंबर आहेच 112 ते पण वापरू शकतात, परंतु हे QR कोडमुळे त्यांना काही सविस्तर माहिती द्यायची आहे। कधी मुली घाबरतात पोलीस स्टेशनला की जाणार नाही किंवा तक्रार देणार नाही, तर QR कोडमुळे अजून सोयीस्कर होईल आणि QR कोडची मॉनिटरिंग पण चांगली होईल असं यांनी ग्वाही दिलेली आहे। तर एक छान शुभारंभ आहे। आता पुढे जाऊन तक्रारी जास्त जर भेटले तर त्याच्यावर चांगली आम्ही कारवाई करू शकणार आणि खरोखर जे मुलींची सुरक्षाचा विषय आहे त्याच्यावर जे काही पोलिसांची म्हणजे आमचा एक आमचा दायित्व आहे, त्याच्यामुळे आम्ही चांगली कारवाई करणार आणि मुलींना कसंही कुठे असं वाटणार नाही की त्यांना कुठेतरी त्रास होत आहे। आणि मी लोकांना विनंती करतो जास्तीत जास्त याचा वापर करून आम्हाला मदत करण्याची संधी द्यावी। आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला आमचे पोलीस अधीक्षक माननीय अर्चित चांडक सर यांच्या संकल्पनेतून महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक QR कोड प्रणाली विकसित केली। पूर्वीच्या काळी जसं की शाळा, कॉलेजेस, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी तक्रारपेटी असायच्या, परंतु कुठंतरी ती संकल्पना आउटडेटेड झालेली आहे। तर त्याला एक पर्याय की सध्याच्या ह्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक मुलीकडे, महिलेकडे फोन आहे, अँड्रॉइड फोन आहे की त्याचा वापर करून आपण अशा मुलींना, महिलांना कोणती सुरक्षितता देऊ शकतो। तर सरांच्या संकल्पनेतून एक QR कोड प्रणाली आम्ही बजिका इंटरनॅशनल या कंपनीच्या सहकार्यातून एक विकसित केलेली आहे। तर ही QR कोड प्रणाली अशी आहे की आपण शाळा, कॉलेजेस, ट्युशन क्लासेस, बस स्टँड या ठिकाणी मुलींचा आणि महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी आपण हे QR कोड आपण तिथं लावणार आहोत। पण ज्यावेळेस एखाद्या मुलीला, महिलेला कोणता त्रास होत असेल एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या पुरुषाकडून, एखाद्या अनोळखी अज्ञात चालकीकडून, तर त्यावेळेस ते या QR कोडवर मार्फत आपल्याला माहिती देऊ शकतात। त्या QR कोडवरून एक गोष्ट आहे की त्यांची ही जी माहिती आहे किंवा त्यांची ओळख आहे हे आपण डिस्क्लोज करत नाही आणि ही QR कोड प्रणालीतून जी माहिती पोलीस स्टेशनला येईल त्या पोलीस स्टेशन स्तरावरून त्या ठिकाणी तात्काळ पोलीस मदत पोहोचवली जाईल आणि त्या महिलेच्या, त्या मुलीच्या तक्रारीचं तात्काळ निरसन होईल। याच्यातून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पाऊल आम्ही उचलत आहोत। हा जो उपक्रम आहे हा पहिलाच असल्याचं बोलण्यात आलं आहे। ॲक्च्युली महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल 112 ही एक यंत्रणा यापूर्वी कार्यरत आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणती तक्रार असेल, अडचण असेल, कोणतीही त्यांना पोलीस मदतीची आवश्यकता असेल तर 112 ही एक प्रणाली आहे। मात्र मुलींच्यासाठी एक सुरक्षित कवच म्हणून आपण एक ही QR कोड प्रणाली विकसित केलेली आहे। माझ्या मते ही पहिली QR कोड प्रणाली आहे की जे फक्त आपण महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेसाठी आपण वापरत आहोत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।